मुंबईत शिवसेना भाजपमध्ये काटे की टक्कर या निवडणुकीत असणार आहे। शिवसेनेला 86 ते 92 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर भाजपला 80 ते 88 जागा मिळणार असा अंदाज वर्तवला जातोय। तर काँग्रेसला 30 ते 34, मनसेला 5 ते 7 जागा। इंडिया टुडे आणि ॲक्सिसच्या एक्झिट पोलनी हा अंदाज वर्तवला आहे। मुंबईत शिवसेना भाजपमध्ये काटे की टक्कर आहे। प्रचारामध्ये आपण पाहतोय दोन्ही पक्षांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती, आरोप प्रत्यारोप झाले होते। आज मतदान झालं आणि आता या दोन्ही पक्षांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, आपण पाहतोय मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचारापासूनच आरोप प्रत्यारोप सुरू होते। युती तुटल्यानंतर ते अधिक आक्रमकपणे हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आता मतदान झालंय आणि साधारण दोन्ही पक्षांना जवळपास सारख्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय। काय सांगाल? भूषण, निश्चितच मुंबईची जी लढाई होती ती एक लढाई शिवसेना आणि भाजपमध्ये होती। उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडण्याची घोषणा केली त्यावेळेला स्पष्ट झालं होतं की यापुढे मुंबईमध्ये जो पूर्णपणे फोकस असेल तो शिवसेना भाजपवर असेल आणि हे दोन पक्षच एकमेकांशी टक्कर देतील आणि तेच चित्र आता मतदानानंतर साधारणतः जे अंदाज येत आहेत त्यातून समोर येत आहे। इंडिया टुडेचा जो सर्वे आलेला आहे त्या सर्वेनुसार शिवसेना जरी क्रमांक 1 वर असेल तरी सत्तेपर्यंत पोहोचायला त्यांना काही जागा अपुऱ्या पडतात। मुंबईत 227 जागा आहेत एकूण आणि 114 हा बहुमतासाठी लागणारा आकडा आहे, परंतु बहुमतापर्यंत शिवसेना स्वबळावर पोहोचत नाही असा साधारणतः सर्वेचा अंदाज आहे आणि त्यानुसार जर शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचत नसेल तर त्याला इतर पक्षांची गरज लागणार आहे। दुसरीकडे शिवसेनेखालोखाल भाजपही त्याच्या आसपासच आहे, कारण मोठा फरक नाहीये। 85 ते 92 हा जर शिवसेनेसाठी आकडा दिलेला आहे सर्वेमध्ये, तर 80 ते 88 हा साधारणतः भाजपला दिलेला आकडा आहे। म्हणजे 10 जागांचा फरक या दोन्ही पक्षांमध्ये असणार आहे आणि 10 जागा हा काय मोठा फरक नाही। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी निश्चितच शिवसेना आणि भाजप हे दोन्ही सुद्धा प्रयत्न करू शकतील। एकीकडे दोन्ही एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते, मात्र दुसरा एक अंदाज असा आहे की इतर लहान पक्ष आहेत त्या पक्षांना घेऊन सत्तेची मोठ बांधण्याचा प्रयत्न सुद्धा शिवसेना किंवा भाजपकडनं होऊ शकतो। कारण निवडणूक प्रचारामध्ये आपण या दोन्ही पक्षांमध्ये जे द्वंद्व बघितलं, जी विखारी टीका बघितली, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झालेत आणि मतभेद इतके टोकाला गेलेले आहेत की पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येताना अनेकदा विचार करतील आणि त्याचमुळे या वाढलेल्या मतभेदामुळे एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुठलीही तडजोड करायला हे दोन्ही पक्ष तयार होतील, शिवसेना असो किंवा भाजप असो। आणि त्यासाठी इतर पक्षांची जे लहान पक्ष आहेत त्यांची मदत घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहिलं जाणार नाही। शिवसेना कदाचित मनसे असेल, राष्ट्रवादी असेल यांच्या काही 4-5 जागा येतील, त्या जागांचा आधार घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल। भाजप सुद्धा इतर पक्षांची मतं आहेत ती मतं फोडण्याचा किंवा अपक्ष आणि इतर जे लहान पक्ष आहेत त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे मुंबईमध्ये ही जी टक्कर दिसते ती टक्कर निश्चितच कट टू कट असणार आहे, अगदी अटीतटीची लढत असणार आहे आणि शिवसेना 1 नंबरचा पक्ष राहील हे स्पष्ट आहे। परंतु दोन्ही पक्षांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जो इंडिया टुडेचा सर्वे आला आहे त्यानुसार केवळ 10 जागांच्या आसपास फरक असणार आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी कुठलीही तडजोड आणि कुठलीही मोडतोड करण्याचा प्रयत्न निश्चितच करतील। भूषण, खरं दीपक, या अंदाजामध्ये दोन्ही पक्षांना जवळपास सारख्या जागा मिळतील। एक 10 जागांचा फरक दोन्ही पक्षांमध्ये असेल असं दिसतंय। मतदानाची टक्केवारी गेल्या वर्षीपेक्षा यावेळेला वाढलेली दिसतेय। इतरही महापालिकांमध्ये जर आपण बघितलं तिथेही टक्केवारी वाढलेली दिसतेय। साधारण ठाण्यामध्ये काय अंदाज वर्तवलाय, पुण्यात काय अंदाज वर्तवलाय? ठाण्यामध्ये शिवसेना क्रमांक 1 वर राहील असा अंदाज इंडिया टुडेच्या सर्वेचा आहे आणि निश्चितच सत्तेपर्यंत पोहोचण्या इतपत आकडा जो आहे तो शिवसेनेला मिळताना ठाण्यामध्ये दिसतोय आणि ठाण्यात काही लहान पक्ष किंवा अपक्षांना बरोबर घेऊन शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेला सुद्धा शिवसेना ही ठाण्यामध्ये नंबर 1 होती आणि युती तुटल्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपचाच प्रामुख्याने आपल्याला सामना पाहायला मिळाला। काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यामध्ये वाढली होती, परंतु यावेळेला शिवसेना आणि भाजप यामध्येच पुन्हा एकदा मुकाबला पाहायला मिळाला आणि मतदारांनी सुद्धा जास्त जो मतदारांचा कौल जो दिसून आला तो कौल सुद्धा शिवसेना भाजपकडे यावेळेला दिसून आला। त्यामुळे भाजपच्या जागा ठाण्यात सुद्धा वाढताना दिसत आहेत, परंतु सत्तेपर्यंत पोहोचण्या इतपत भाजप काय ठाण्यात त्या आकड्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये सर्वेनुसार आणि शिवसेना मात्र त्या आकड्यापर्यंत पोहोचते आणि शिवसेनेला काही जागांची गरज लागणार आहे। ती गरज तर सहज अपक्ष किंवा इतर लहान पक्षांची किंवा इतर जे पक्ष आहेत लहान पक्ष
त्यांची मदत घेऊन सत्तेचा जो मॅजिक फिगर आहे तो शिवसेना ठाण्यामध्ये गाठू शकता असा साधारणतः सुरुवातीचा हा जो अंदाज आहे तो अंदाज समोर येतोय. भूषण, खरे दीपक, आपण पाहतोय ठाण्यामध्ये शिवसेनाच नंबर 1चा पक्ष असेल असं सध्या तरी सर्वेवरनं दिसतंय. पुण्यामध्ये गेले अनेक वर्ष, साधारण 20 वर्षाहून जास्त काळ सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेपासून वंचित राहिलेत. पुण्यामध्ये काय अंदाज वर्तवलाय? पुण्यामध्ये साधारण नंबर 1चा पक्ष कोण राहील, कोण सत्तेच्या जवळ जास्त जाऊ शकेल? भूषण, आश्चर्यकारकरित्या पुण्यामध्ये जो इंडिया टुडेचा सर्वे आलाय त्याच्यामध्ये भाजप हा क्रमांक 1चा पक्ष दाखवलेला आहे. भाजपला पुण्यात सगळ्यात जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे तो इंडिया टुडेने वर्तवलेला आहे. आणि प्रामुख्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुण्यामध्ये जो भाजपचा जनाधार वाढलेला आहे त्याचा फायदा कदाचित या महापालिका निवडणुकीत सुद्धा भाजपला पुण्यात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरे एक बाब म्हणजे पुण्यामध्ये पुणे मेट्रोचं जे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्याचा कुठेतरी परिणाम या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालाय. कदाचित भाजपला त्याचाच फायदा झाल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मेट्रोची घोषणा केली होती, मात्र मेट्रोचं भूमिपूजनापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस काही जाऊन पोहोचलं नव्हतं. त्यामुळे कदाचित मतदारांचा जो कौल आहे तो या मेट्रो प्रकल्पामुळे किंवा पुण्यामध्ये जी भाजप राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेमार्फत जी काही कामं भाजपने केलेली आहेत त्यामार्फत जो कौल आहे तो भाजपकडे वळवण्यात भाजपला यश आल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस आश्चर्यकारकरित्या थोडा खाली आलेला पुण्यात पाहायला मिळते, कारण पुण्यामध्ये मागच्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची, त्यात राष्ट्रवादी क्रमांक 1 वर होता, या दोन पक्षांची सत्ता होती आघाडीमध्ये. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये क्रमांक 1 वर असलेला पक्ष क्रमांक 2 वर या निवडणुकीत घसरलेला हा अंदाज जो आहे तो इंडिया टुडेने व्यक्त केलेला आहे. आता प्रत्यक्ष 23 तारखेला जो निकाल येईल त्याच्यात स्पष्ट होईल भाजप क्रमांक 1 वर असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस. परंतु सध्या जो अंदाज आहे तो भाजपच्या बाजूने, ॲडव्हान्टेज भाजप हा अंदाज वर्तवत आहे. भूषण, खरं आहे, आपण बघतोय पुण्यामध्ये आश्चर्यकारकरित्या सर्वेमध्ये भाजप हा नंबर 1चा पक्ष असेल असं म्हटलेलं आहे, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी गेली 20 वर्षाहून अधिक काळ सत्ता गाजवली. या पुणे महापालिकेमध्ये भाजपला याला संधी मिळेल असं दिसतंय. दीपक, नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये मनसेनी गेली 5 वर्ष सत्ता गाजवली आणि राज ठाकरेंनी प्रामुख्याने त्यांच्या प्रचारामध्ये नाशिकचा विकास जनतेसमोर ठेवला होता. नाशिक संदर्भात काय नेमका अंदाज वर्तवण्यात आलाय? नाशिकमध्ये मनसे आपली ही पत राखू शकेल का? भूषण, निश्चितच नाही. नाशिकमध्ये मनसेचा टक्का पूर्णपणे घसरलेला आपल्याला पाहायला मिळेल. अंदाजही तसेच आहेत इंडिया टुडेच्या सर्वेचे. जो पक्ष सत्तेमध्ये होता, ज्या पक्षाचे 40 नगरसेवक होते नाशिकमध्ये, त्या पक्षाच्या नगरसेवकांनी नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे निवडणुकीच्या आधीच पक्षाकडे पाठ फिरवली होती आणि अनेक नगरसेवक आहेत ते मनसे सोडून इतर पक्षांमध्ये गेले होते. विशेषतः भाजपकडे त्या पक्षाचा ओढा होता. त्याचा निश्चित फायदा नाशिकमध्ये भाजपला होतोय. त्याचबरोबर शिवसेना सुद्धा नाशिकमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जो अंदाज आहे त्यानुसार भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची जी जागा आहेत, ज्या जागा त्या नाशिकमध्ये वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मनसे मात्र मोठा फटका मनसेला या निवडणुकीत नाशिकमध्ये बसलेला या सर्वेमध्ये समोर येतोय. प्रामुख्याने नाशिकमधली विकास कामं घेऊन राज ठाकरे मतदारांसमोर गेले होते आणि नाशिकचा विकास जो केलेला आहे तो विकास ते पूर्ण राज्यभर, म्हणजे इतर ठिकाणी ज्या त्यांनी सभा घेतल्या, मग पुण्यात असो, मुंबईमध्ये असो, ठाण्यात असो, या सभांमध्ये ते नाशिकचं रोल मॉडेल म्हणून लोकांसमोर मांडत होते की हा विकास आम्ही नाशिकमध्ये केलेला आहे तो इतर शहरांमध्ये करू. आणि नाशिकच्या विकासाच्या आधारे राज ठाकरे मतदारांसमोर जात होते. परंतु नाशिकच्या मतदारांनीच हा विकास मॉडेल आहे त्या विकास मॉडेलला मतदान केलेलं नाहीये, हे साधारणतः अंदाजातून समोर येत आहे जो इंडिया टुडेचा सर्वे आलेला आहे त्याच्यातून. भूषण, खरं दीपक, त्याचबरोबर आता नागपूरकडे आपण बोलूयात. नागपूरमध्ये खरं तर मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोघांचा हा बालेकिल्ला आहे, भाजपचा किंबहुना बालेकिल्ला आहे. नागपूर संदर्भात काय अंदाज व्यक्त केला या सर्वेमध्ये? नागपूरमध्ये कुठला पक्ष सत्तेच्या जास्त जवळ जाऊ शकेल? भूषण, नागपूरमध्ये एक हाती भाजपची सत्ता येईल असा अंदाज आहे आणि यापूर्वी सुद्धा नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती. आता भाजपसाठी नागपूरमधल्या ॲडव्हान्टेजमध्ये मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा नागपूरचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः नागपूरमध्ये लक्ष घातलं होतं. नितीन गडकरी त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच भाजपला झालेला आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये नागपूर मेट्रोचं जे काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्याचा फायदा कदाचित मतदारातून हा भाजपला झालेला आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतोय आणि एक हाती सत्ता नागपूरमध्ये भाजपला मिळते.
काँग्रेस जी आहे ती मोठ्या प्रमाणावर घसरण आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळते. एकतर काँग्रेसमधल्या अंतर्गत लाथाड्या, तिथले असलेले गटतट ही काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी होती नागपूरमध्ये आणि त्याचाच फटका मुंबईसारखाच नागपूरमध्ये काँग्रेसला बसतोय. कारण दोन गटांमध्ये एवढे तणाव होता, नागपूरमध्ये एवढे मतभेद होते की कार्यकर्ते सुद्धा एक नव्हते नागपूरमध्ये काँग्रेसचे आणि ते एकत्र काम करताना आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळाले नाही. भाजप मात्र पूर्णपणे एकवटलेला होता. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या ठिकाणी पूर्ण ताकद या निवडणुकीत पणाला लावली होती आणि त्याचाच फायदा नागपूरमध्ये स्वबळावर सत्ता स्थापण्यापर्यंत भाजपची मजल या निवडणुकीत जाईल असे जे अंदाज येत आहेत आणि कदाचित हे अंदाज 23 तारखेच्या निकालात सुद्धा खरे ठरतील असं साधारणतः नागपूरचं तरी चित्र आहे. भूषण, खरे दीपक, पिंपरी चिंचवडचा विचार करूया. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी विशेषतः जास्त लक्ष दिलं होतं कारण त्यांचा बालेकिल्ला मानला जातो पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी सत्तेपर्यंत पोहोचेल? निश्चित भूषण, पिंपरी चिंचवडमध्ये पूर्णपणे फायदा हा ॲडव्हान्टेज हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जी विकास कामं झालेली आहेत त्याचा फायदा हा राष्ट्रवादीच्या तिथल्या सत्ता जी राष्ट्रवादीची आहे त्या सत्तेच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचा अंदाज आहे आणि प्रामुख्याने अजित पवारांनी या निवडणुकीत संपूर्णपणे लक्ष जे पिंपरी चिंचवडमध्ये घातलं होतं आणि ही निवडणूक अजितदादांच्या दृष्टीने, अजित पवारांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची होती. पूर्णपणे त्यांनी झोकून दिलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये. अनेक नेते जे आहेत पिंपरी चिंचवडमधले हेवीवेट नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले होते मधल्या काळात, परंतु त्याचाही कुठे फटका या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसत नाहीये आणि जे अंदाज येतात त्या अंदाजानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा इथे क्रमांक 1 वर असेल आणि सत्तेपर्यंत पोहोचणे इतपत त्यांना या ठिकाणी जागा मिळतील असा अंदाज आहे. कारण या ठिकाणी जी विकास कामं झालेली आहेत त्या विकास कामाच्या बाजूने मतदारांनी पिंपरी चिंचवडचा कौल दिला आहे असा अंदाज आहे आणि हा कौल जर विकास कामाच्या बाजूने असेल तर ती विकास कामं गेल्या काही वर्षांमध्ये जी सत्ता कायम राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे पिंपरी चिंचवडमध्ये, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ही विकास कामं पिंपरी चिंचवडमध्ये झालेली आहेत आणि त्या दृष्टीनेच अजितदादांनी विकास कामांचा प्रचार जो आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये केला होता. त्यांनी जवळपास 15 रोड शो जे आहेत ते पिंपरी चिंचवडमध्ये घेतले होते आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण, नक्कीच दीपक, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.